नमस्ते मैत्रिणींनो, मी सुशिला शिलाई कोर्समध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर बघा मग मैत्रिणींनो, आज आपण ना जो आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर डिझाईनचा जो ब्लाऊज होता तो शेअर केला होता. तर त्याच ब्लाऊजची आज आपण इथे स्लीव्ज असते म्हणजे बाही, छोटी बाही आहे तर त्याच्यावरती आपण डिझाईन करणार आहोत. तर खूप सुंदर अशी मी इथे लेटेस्ट आणि खूप मैत्रिणी शिवून घेत आहेत. आणि आता लग्नाचा पण सीझन चालू आहे, त्याच्यामुळे लग्नांसाठी वगैरे खूप मुली पण शिवून घेत आहेत. शॉर्ट बाहीवरती पण आणि लॉंग बाहीवरती पण ही डिझाईन शिवली जाते. तर तीच मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, एंडिंग पर्यंत बघा. आणि अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने जर तुम्हाला शॉर्ट बाहीवरती डिझाईन कोणती करायची असं जमत नसेल तर तुम्ही ही डिझाईन नक्की तयार करा आणि ट्राय करा. तर न्यू लेटेस्ट डिझाईन आहे. तर इथे आपण जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही बघू शकता मी स्लीव्स ची डिझाईन करण्यासाठी इथे मी कपडा घेतलेला आहे. तर इथे आपल्याला जशी आपण लॉंग स्लीव शिवतो ना तर त्याच पद्धतीची फक्त आपल्याला छोटी साईज मध्ये पफ स्लीव शिवायची आहे. तर अगदी छोटी शिवायची आणि तिथे आपल्याला अर्धा इंचाची पट्टी फक्त लावायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे जवळजवळ हे ना 5.5 इंचाचा कपडा हा अशा पद्धतीने लांबीला घेतलेला आहे आणि रुंदीला हा पाहिजे तितका आपल्याला घ्यायचा आहे. ओके, आता माझ्याकडे लांबीला इतकाच आहे तर तुम्ही तितका घेणार आहे आणि बाकीचे त्याला जॉईंट देणार आहे, कारण इतक्या याच्यामध्ये आपल्याला बाही ही बसणार नाही. तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला इथे काय करायचं हे बघा, अशा पद्धतीने मी इथे आहे ना सेंटर काढून घेणार आहे. नॉच लावून घेतलेले आहेत. तर नॉच लावून घेतलेले आहे आणि इथे आपली सीधी बाजू कोणती आहे ती तुम्हाला बघायची आहे. तर ही सीधी बाजू आहे, तर सीध्या साईडने आपल्याला प्लेट्स पाडायची आहे. तर मी सर्वात पहिल्यांदा इथे काय करणार आहे, 2-2 इंचावरती इथे मार्किंग करून घेणार आहे. तुमच्याकडे जितकं कपडा अवेलेबल असेल तितकं तुम्हाला घ्यायचंय. तर इथे मी 4 मार्किंग करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर ह्या बाजूला पण तितकंच मार्किंग करायचे 4. 2-2 इंचावरतीच मार्किंग करायचंय आपल्याला. तर 2-2 इंचावरती थोडंसं सफिशियंट असते ही डिझाईन, म्हणजे प्लेट्स छान दिसतात. आता इकडच्या बाजूला आहेत ना ते पण आपण पाडून घेऊया. ते पण मार्किंग करून घ्यायचंय. तर दोन्ही बाजूला आपल्याला 2-2 इंचावरती मार्किंग करायचंय. ओके, अशा पद्धतीने 2-2 इंचावरती आपण इथे मार्किंग करून घेऊया. तर असे इकडे पण 4 मार्किंग केले. आता इथे तुमच्याकडे जर जास्त कपडा असेल म्हणजे जसं की लांबीला रुंदीला, तर तुम्ही इथे काय करायचं आहे, 5-6 प्लेट्स घेतल्या ना तरी पण काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने शक्यतो 5च सफिशियंट असतात. तर इथे मी 4 घेतलेले आहेत. माझ्याकडे कपडा तितका अवेलेबल नाहीये त्याच्यामुळं. तर आता इथे तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथे काय करायचे आहे, हे जे मी इथे कट लावलेले आहेत हा सेंटर आहे आपला. तर ह्या सेंटर जवळ एक एक इथे मार्किंग केलं ना ते अशा पद्धतीने एक प्लेट्स तयार करून मी तिथे ठेवणार आहे. सो तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला पण करायचंय. हे बघा, 2-2 इंचावरती आपण मार्किंग केलं ना ते आपल्याला एक एक प्लेट्स उचलून ती इथे ठेवायची आहे. आणि इथे ठेवल्यानंतर आपल्याला इथे एक शिलाई लावून घ्यायची आहे. तर ते प्लेट्स बरोबर एकावर एक येऊ द्यायच्या. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या ह्या प्लेट्स आलेल्या आहेत. ओके, तर आता इकडच्या पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने फक्त आपल्याला काही सेंटर जवळ आणायचे आहेत. सेम त्याच पद्धतीने ह्या इकडच्या 4 प्लेट्स घेतल्या ना त्याच्यावरती आपल्याला नाही ठेवायचं. अशा पद्धतीने ह्या 4 प्लेट्स एकावर एक ठेवायचं आणि अगदी जवळ ठेवायचं आहे, त्याच्या अगदी अपोजिट ठेवायचे आपल्याला, समोरासमोर. सेंटर पासून इकडच्या आणि तिकडच्या अशा पद्धतीने समोरासमोर ठेवल्यानंतर इथे एक शिलाई लावून घेणार आहोत आपण. आता इथे एक शिलाई लावून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इथे जो आपला सेंटर आहे, आता सेंटर आपला कुठे आहे, इथे आहे. ओके, तर या सेंटर पर्यंत आपल्याला एक एक अशी प्लेट्स घ्यायची आहे आणि इथे आपल्याला काय करायचं आहे, एक एक पिना लावून घ्यायच्या आहेत. तर सो मी अशा पद्धतीने एक एक पिना लावून घेत आहे आणि हे अगदी बरोबर अर्धा इंचाचा आपला हा डिफरन्स 2 प्लेट्स मध्ये यायला पाहिजे. ओके, प्रत्येक प्लेट्स मध्ये 2च नाही तर आपल्याला इथे 4-4 प्लेट्स आहेत, अशा 8 प्लेट्स आपण घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी इथे समांतर अंतर ठेवून इथे लूज वगैरे येऊ द्यायचं नाही. ते व्यवस्थित आपल्याला कपडा सेट करून प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. हे बघा, तुम्ही बघू शकता इथे मी कशा पद्धतीने
सेट केलेले आहे पिनांचं, या पद्धतीने तुम्हाला पण करून घ्यायचं आहे. ओके, इकडच्या झाल्यानंतर आपल्याला आता ह्या बाजूच्या घ्यायच्या आहेत. तर जिथे आपण व्यवस्थित मार्किंग केलं होतं ना, तो अगदी सेंटर जवळ येऊ द्यायचा. हे बघा, सेंटर जवळ घेतलेला आहे मी आणि इथे पण पिना लावून घेणार आहे मी अशा पद्धतीने. आता दुसरा आपलं मार्किंग आहे तो पण आपल्याला अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंचावरती सेट करत आपल्याला काय करायचं, इथे पिना लावून घ्यायचे आहे. अगदी सोपी डिझाईन आहे. तुम्ही ही लॉंग स्लीव्स मध्ये पण ही डिझाईन अप्लाय करू शकता आणि शॉर्ट मध्ये पण खूप सुंदर अशी ही डिझाईन दिसते. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने प्लेट्सला मी पिना लावून घेतलेल्या आहेत. आता इथे ना प्लेट जवळ आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. तर मी एक शिलाई देऊन घेत आहे. आता इथे मी दुसऱ्या साईडच्या पण प्लेट्स पाडून घेत आहे, म्हणजे ते आपल्याला दोन्ही साईडच्या बरोबर समोरासमोरची बाजू आपल्याला समजेल. तर इथे तुम्ही बघू शकता मी दुसऱ्या साईडची पण बाजू इथे प्लेट्स व्यवस्थित पाडून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही बघू शकता आता इथे आहे ना थोडासा कपडा हा कमी पडतो. इथे अस्तरवरती मी बाही ऑलरेडी कटिंग करून ठेवलेले आहे. ह्या मापानेच आपल्याला अलट-पलट करायचंय. ओके, तर इथे काय करायचंय ना आपल्याला ह्या बाजूला ना जॉईंट द्यायचे. तर जॉईंट सर्वात पहिल्यांदा देऊन घेऊया. तर अशा पद्धतीने मी हा कपडा घेतलेला आहे. एक्स्ट्रा कपडा होता तोच आपल्याला इथे घ्यायचा आहे. तर याची पण उलटी बाजू वगैरे बघून घ्यायची आहे. सीधी बाजू पण बघायची आहे. आता इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही बाजूला जॉईंट देऊन घेतलेले आहे, कारण आपल्याला स्लीव्ज ही कमी पडत होती. तर इथे आपल्याला काय करायचंय, इथे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने आपल्याला पट्टी लावायची. मग आपण इथे काय करणार आहोत ना, ही बाजू आहे ना उलटी करून घ्यायची आहे. ओके, कारण आपल्याला उलट्या बाजूनेच हे अस्तर ठेवून आणि जॉईंट करायचंय. ओके, अशी होती. तर ऍक्च्युली असं ठेवून घेतलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही आणि त्याच्यानंतर आपण ते खालच्या बाजूला ठेवून आणि शिलाई पूर्ण मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी खालच्या बाजूला ठेवून आणि इथे शिलाई मारून घेणार आहे. तर इथे शिलाई मारताना काय करायचं, आपला जो सेंटर होता ना त्या सेंटरला हा बाही आहे ना त्याचं सेंटर येऊ द्यायचं. तर इथे काय करायचंय, एक पिनअप लावून घ्यायची, म्हणजे तुमचा जो सेंटर आहे तो चुकणार नाही. आणि इथला पण आपला जो सेंटर होता तो इथे बरोबर सेंटरला सेंटर येऊ द्यायचा आणि इथे पण पिनअप लावून घ्यायची. आता मी इथे शिलाई मारून घेणार आहे. झोप झाले रे, मी झोपायला सांगितलं होतं तुला. हा एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आपण इथे कट करून टाकूया, कारण तो एक्स्ट्रा येतोय तिथे शिलाई मारायला. सगळीकडून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने खालच्या बाजूला शिलाई मारून घेतली आहे. आता आपल्याला इथून कडेने अगदी शिलाई मारून घ्यायची आहे.
हे बघा अशा पद्धतीने शिलाई मारून झालेली आहे। तर आपल्याला काय करायचं, हा एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो आपण कट करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत। आता इथे आपण काय करणार आहोत, खालच्या बाजूला आहे ना पट्टी लावून घ्यायची। तर दुसऱ्या साईडची पण बाई मी ह्याच पद्धतीने शिवून घेणार आहे, त्याच्यानंतर आपण पट्टी लावूया 1 बाय 1। तर इथे आपल्या दोन्ही स्लीव्ज आहे ना अस्तर त्याला जॉईंट झालेले आहे, तुम्ही बघू शकता। तर ह्या पद्धतीने जोडून घेतलेले आहे। आता खालच्या बाजूला आहे ना आपल्याला अशी 1 इंचाची पट्टी आपल्याला इथे लावायची खाली, ओके। तर ती आता आपण इथे पट्टी कट करून घेतलेली काटाची होती, छोटा काट उरलेला होता, कारण आपण ब्लाऊज पण आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे डिझाईनचं, त्याच्यामुळे त्या डिझाईनसाठी आपण काटाचा वापर केलेला आहे। आता इथे आहे ना आपण हे व्यवस्थित अस्तरला व्यवस्थित जॉईंट करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला जोडायची आहे। आता इथे मी अस्तरला म्हणजे आपलं जे पट्टी आपल्याला लावायची त्याला मी अस्तर जॉईंट करून घेत आहे। त्याच्यानंतर ती आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून याच्यावरती पण दाब टीप देऊन घ्यायची आहे। तर थोडीशी 1 इंचाला कमीच पट्टी येणार आहे ही। एक्स्ट्राचा अस्तर आहे ना ते आपल्याला इथे कट करून घ्यायचंय। व्यवस्थित एकसारखी पट्टी आपली यायला पाहिजे, व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला करायची। आता इथे आपल्याला एक स्लीव्स घ्यायची, तर इथे तुम्ही बघू शकता ही स्लीव्स मी घेतलेली आहे आणि त्याला आहे ना आपण ज्या बाजूने म्हणजे फोल्ड केलं नाही इथे, तर त्या बाजूने आपल्याला इथे लावून घ्यायची, ओके। तर व्यवस्थित एकसारखी आहे का नाही ते बघायचंय आपल्याला। एकसारखी नसेल तर ती आपल्याला व्यवस्थित एकसारखी कट करून घ्यायची आहे, नाहीतर मग छोटी मोठी होऊ शकते पट्टी। आणि आता इथे आपल्याला काय करायचं, अशा पद्धतीने थोडीशी हलकीशी ही कमी पडते पण काही प्रॉब्लेम नाही, म्हणजे अस्तर त्याला कमी पडलेले आहे, परंतु ते आपलं फिटिंग मध्ये जाणार आहे, ओके। आता इथे आपण ही उलटी ठेवणार आहोत ही पट्टी आणि जॉईंट करून घेणार आहोत। अगदी 2 दाबाचाच कपडा आपण इथे दाबणार आहोत। आता इथे संपूर्ण आपण शिलाई मारून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला काय करायचे, तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने ती खालच्या बाजूला फोल्ड करून इथे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची, ओके। हे बघा अशा पद्धतीने आपण इथे ही पट्टी लावून घेतलेली आहे। खूप सुंदर अशी आपली इथे स्लीव्स तयार झालेली आहे। आता इथे आपल्याला काय करायचं, एक छोटंसं असं बटन लावायचे। तर खूप सुंदर अशी आपली इथे स्लीव्स ही तयार झालेली आहे। आणि बघूया आता इथे आपली ही बाई आपल्याला
किती इंचाची इथे आपल्याला पाहिजे, तर अर्धा इंच वरच्या बाजूला जाणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट आपल्याला ही स्लीव्ज आहे ना 4.5 इंचाची तयार पाहिजे होती. तर 4.5 इंचाची आपली ही पट्टी सहित तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला स्लीव्ज ही तयार करायची आहे. तर अशा पद्धतीने दोन्ही स्लीव्ज आपल्या ह्या इथे डिझाईन करून झालेले आहेत. तर तुम्ही इथे गोल्डन कलरचं बटन लावू शकता किंवा तुम्हाला मॅचिंगचं पाहिजे असेल तर मॅचिंगचं पण तुम्ही इथे बटन लावू शकता. तर अशा पद्धतीने मॅचिंगचं थोडंसं कसं आहे दिसून येत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे इथे अशा पद्धतीने अपोजिट म्हणजे गोल्डन कलरचं लावायचं आहे, म्हणजे सुंदर अशी ही डिझाईन उठून दिसते. तर तुम्ही बघू शकता दोन्ही स्लीव्ज आपल्या अगदी परफेक्ट आणि तयार झालेले आहेत आणि फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आलेली आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.